बोकं सगळं डॉकवरचं काय करायला ते दुधात भेसळ करून दुधाचा दर कमी करायला लागले. पाण्याचं दूध तयार केमिकल टाकून करते ते आणि आपल्या शेतकऱ्या दुधाला दर कमी येतोय. एक पिशवी लिटरची देत असला टेस्ट करा ना, विष बाद आहे त्यात काय चांगलं दूध आहे. शेतकऱ्याला जनावर कसं पाळावं आणि जनावराला कसं सांभाळावं एवढी माहिती होण्यासाठी आपण बाजारात आणला. आता 150 गाय आहे त्या, पण त्यात विकतची एक सुद्धा नाही. पाड्यापासूनच अशा तयार करत नाही त्या. नमस्कार मित्रांनो, आपणा बाजार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण सांगोला बाजारमध्ये आपण एक जातीवंत वळू बघतोय. विजय इमडे यांचा वळू आहे हा. प्रकाश इमडे यांनी आणलेला आहे आणि हा वळू त्यांनी बाजारात दाखवण्यासाठी आणला आहे की शेतकऱ्यांनी गायी पाळाव्या वळू पाळावे तर कसा पाळावा. क्वालिटी बाज वळू आहे बघा तुम्ही. 1400 किलो वजन आहे त्याचं. आणि याचं ब्रीड असं आहे की याच्या सीमेनं पाडीच तयार होते आणि पहिला पाडी या वळूची कमीत कमी 25 ते 36 लिटर दूध देते. तर या वळूची माहिती आपण घेऊया. स्वतः शेतकरी आलेत, त्यांच्या तोंडून आपण याची माहिती ऐकूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. दात लावलेत का? होय, कसं आहे दाताला? साय दाते का? पत्ता एकदा सांगा. नाव आता मुलाचं सांगू द्या का माझं? तुमचं सांगा. प्रकाश शंकर मुलाला सगळेजण ओळखते की. प्रकाश शंकर इमडे, कंपोस्ट सावे, राहणार इमडेवाडी. इमडेवाडी. किती गाय आहेत आपल्याकडे आता? आपल्याकडे आता 150 गाय आहे त्या. 150 गाय. ही सोन्या वळू एकटा एवढा? या वळवा नाही, दुसरा एक आहे. शेजारी एक पाळला आहे आता आपण. बर. ते सुद्धा आता 20 महिन्याचं आहे. त्याचं सुद्धा जवळजवळ 1100 किलो पर्यंत वजन आहे. ब्रीडला तयार झाले आता? ब्रीडला तयार केला आहे मी आता. दुसरा ह्याच्यापेक्षा क्वालिटी जास्त आहे का? कसं क्वालिटीला ह्याच्यापेक्षा जास्त आहेत का तर त्याच्या आईची बी क्वालिटी जास्त होती आणि ह्या बैलाची क्वालिटी जास्त असल्यामुळे ती होणारा जे खोंड आहे आपला ती 1 नंबर ब्रीडचा झाला. अशी काचन निस्ती कापडासारखी आहे त्याची. बरं. आणि ह्याच्या ब्रीड मध्ये आता पहिला पाडीची तुम्ही ब्रीड तयार करता? पाडीच होती. दुधाला कशी निघते ती पाडी? पहिल्या वेताला पाड्या 25 पासून 32 पर्यंत पेळते. पहिल्या वेताला दुसऱ्या वेताला 36-38 वर जाते. एका टायमाला 25 पासून 36 पर्यंत पेळते त्या 2 टायमाला. बरं. आणि ती नवीन वळू तयार केला त्याचा अजून नाही आपल्या. त्याची काय पाडी वगैरे काय तयार केली आहे? काय अजून झाल्या. आपण आता 2-4 पाड्याच्यावर सोडलाय. बरं. म्हणजे अजून एक 6-7 महिन्यात त्याचा रिझल्ट कळेल. त्याचा रिझल्ट कळणार. बरं. जरा सारखा मग 1400 किलो वजन आहे त्याचा. बाई एका साईडला येता का? त्या साईडला जरा बघा. कुठलं आहे? इमडेवाडी. बाहेरून आपण बेंगलोरची 2,11,000 आणली. बरं. त्या गायला पहिल्या टक्केवारीला आम्हाला आता माहिती झाली बाबा त्याची रचना कशी आहे, टक्केवारी कशी आहे. त्यामुळे आपण ठेवला. त्यामुळे आपल्याला आपल्या गोट्याने 1 नंबरच पाड्या गोट्यात आहे. त्या बैलाच्या पहिल्या वेताला 25 पासून 32 पर्यंत फिरते त्या पाड्या. आता आपल्या घरी कितीच पाड्या आहेत? आपल्याकडे आता 130 जनावर आहेत सगळे. 130. त्यातल्या दुधाच्या किती? 60 गाया दुधाच्या. 60. दूध किती निघतं 10 दिवसाला? 1100 लिटर जाते पर डे. आणि पगार किती येतो? पगार आता दुधाचं दर शासनानं असं केल्यावर पगार कशाला येतो? शेतकरी मानवर त्यांच्या तलवार धरले या शासनानं. बोकं सगळं डॉकवरचं काय करायला ते दुधात भेसळ करून दुधाचा दर कमी करायला लागले. पाण्याचं दूध तयार केमिकल टाकून करते ते आणि आपल्या शेतकऱ्या दुधाला दर कमी येतोय. आज ह्याच दुधाचा रेट कमी जास्ती जर वाढवायचं असलं गिरायकानं जागरूक व्हावं लागणार आहे. तुम्ही एक पिशवी लिटरची देत असला तुम्ही टेस्ट करा ना, विष बाद आहे त्यात काय चांगलं दूध आहे त्याची तुम्ही टेस्ट करा. ज्या वक्ताला गिरायकानं जेव्हा टेस्ट करावी तेव्हा ह्यांची भेसळ बंद होणार आहे. त्याशिवाय ह्यांची भेसळ बंद होत नाही. शेतकऱ्यांनी किती जरी काय जरी म्हणलं तर ह्यांची ह्या बोकेशींची भेसळ बंद होत नाही. का तर गिरायकाने ज्या वक्ताला जागरूक होईल. गिरायकच दूध जर नाही घेतलं विषारी तर कशाला ती दुधात भेसळ करतील. आज आपण गिरायक अडायने
गिराईक हुशार ज्या वक्ताला होईल त्याला 5-4 वर्षाचा काळ जाईल. 100%. तर निंबडे यांचा ओळख आपण आता बघतो. वजन किती आहे मामा याचं? 1400 किलो वजन आहे, 9 फूट लांबी आहे. 1400 किलो वजन, 9 फूट लांब. ते काय गोदरेज कंपनी या डॉक्टरच्याने वजन केलं. आपण एम्ब्रिओसाठी गोदरेज कंपनीला पाड्या भरवायला टेंडर दिलं. आज आता एम्ब्रिओच्या पाड्या आपण तयार करायला चालू केलंय. ज्या पाड्या होणाऱ्या ज्या आता झाल्या आपल्यात त्यात पहिल्या येतात 40 लिटर पिळणार आणि 5 फॅट लागणार, म्हणजे आपल्याला म्हशीचा रेट येणार दुधाला. आणि दूध होणार A2 म्हणजे विषमुक्त दूध. त्यात तुम्ही कुठल्या बी लॅबला नेलं त्या गाईचं दूध तर तुम्हाला विषमुक्त दूध मिळणार. त्यामुळं आपल्याला आपल्या गोट्यात आता ह्या बैला या सोडून आता आपल्याला HFच्या बंद करून आम्ही जर्सी प्युअर जर्सी घ्या आपण गाई 50 करणार. हे बैल तुम्ही बाजारात दाखवायला आणलाय का विकायला आणलाय आज? ऑनलाईन विक्री जाईल तर विकणार ते. काय किंमत सांगता विक्रीची? विक्रीची किंमत आहे आता सध्याला 5 लाख रुपये सांगितले. मागणी वगैरे काय झाली का? मागणी अजून नाही झाली. नाही, 5 लाख सांगताय तुम्ही? 5 लाख रुपये सांगतो. आपल्याला विकाव ह्या आशेनं आणलाच नाही. विकला तर विकला, नाही तर मग परत. नाही तर आपण फक्त बाजारात माहिती आपल्या 200 गाय आहेत परत माघारी. शेतकऱ्याला जनावर कसं पाळावं आणि जनावराला कसं सांभाळावं एवढी माहिती होण्यासाठी आपण बाजारात आणला. खुराक काय मामा? खुराक आता ह्याचा रोज 24 तासात फक्त 1.5 किलो गोळी पेंड असते आणि मुरघास आणि ओली वैर. फक्त 1.5 किलो गोळी पेंड? गोळी पेंड, फक्त गोळी पेंड. नाही एका टायमाला 24 तासात एक टायमाला 1.5 किलो पेंड आहे. बाकी काय नाही? बाकी काय नाही. याची शरीर रचना जातीवरनं ही असा झालाय. आपल्याकडे गिर गायला कोण पेंट शिवतं का? बाजारात मोकळ्याच त्याच्यावर त्यांचं हाड दिसतं का? त्याची जातच तशी आहे. ही शेतकऱ्याला कळत नाही. ती कळत नसल्यामुळे शेतकरी मागं राहिलाय. आज आपण सिमेंटवर भर देऊन तुम्ही आपल्या गायला सिमेंट चांगल्यातलं भरून जर तिच्यापासून होणारी पाडी आपण आपली गाय 12 पिळत असली पाडी कशी 15 लिटर पिळेल ह्याकडे शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे. वय किती आहे? 5 वर्ष. वजन किती म्हणणार? 1400 किलो वजन आहे, 9 फूट लांबी. 1400 किलो वजन आणि 9 फूट लांबी. मित्रांनो 5 लाख सांगतो. आपण आता एम्ब्रिओ करायला 12,000 देतो एका पाडीला. बर. गोदरेज कंपनीच्या त्या डॉक्टरशांना. नाशिकला गोठा 1000 गायचा त्यांचा. त्या गायीतला गर्भ काढून आणून आपल्या पाडीत टाकायचं. मग त्या आपल्या पाडीत आणि त्या गर्भाचा काही विषय येत नाही. पाडीत तसलीच होणार. तिथनं जसा गर्भ आणलाय तसली त्यांच्या गाया 60 लिटर पिळते. त्याच्यात 3 टाइम धार काढते. 8 तासाला धार काढावं लागते. फॉर्म बाहेर पाठवलाय ना तुम्ही? त्याच डॉक्टरशाने नेलाय. पण आपल्याला शेतकऱ्याला कोण सांगणार हो? त्याचा काय आलं तरी बी सांगणार नाही. त्याला नेऊन जवळजवळ 7 महिने झाले असतील. अजून रिझल्ट दिला नाही? अमेरिकन याचा रिझल्ट म्हणते कशाला आपल्याला सांगते ती शेतकऱ्याला. रिझल्ट लागला तरी सांगणार नाही ते. मग मी तेच सांगतो हो. किती गुरं लावली आपले ह्याच्या 55 पाडे. 55 पाडे 55 पाड्या मोठ्यात. आणि खोंड जवळजवळ 6 खोंड विकली. होय. 3 दिवसाची 10,000. होय. पाड्या विकताय तुम्ही? पाड्या विकले 3 दिवसाची 10,000 नेली. आता 30 पाड्या बुकिंग आहे. त्या बरं ह्याच्या झाल्याशिवाय कशी द्यायच्या? आपण मासली बाजारात न्यायची 10,000 रुपयाला विकायची 10,000ला. म्हणजे तुमचं घर जाळलं. तसलं करायचं नाही. आपलं ह्याच असली तर त्याला मोबाईल वजन फिजन किती? वजन 1400 किलो वजन आहे, 9 फूट लांबी. होय. उंची काय मोजली नाही. उंची तरी 5 फूट असेल. रेट काय मग? 5 फूट 6 फूट. 6 फूट येते. 6 फूट नाही येत. 5.5 फूट खाली 1 फूट आहे. 5.5 धरायचं. आपल्याला काही विक्री करायची का? किती दिवस झाले? 5 वर्ष. गायवर सोडा रेट किती हो? आपल्याकडे बाहेरच्या एखाद्यानं आणली ती गायनं बैल बघडला की बैल जवळ गेला गाय बसलेली उठतच नाही. पण पाडीला बरं नसाल. पाडील
बाहेरची गुरं भरतात ह्यांच्या गोठ्यातल्या गुराला फक्त पाडी खाली बसलेला पाहिजे. आजार जर गैला असला तर तिला बेकार बैला HIV सारखं काम आहे. ती गैला आजार ती ओळखू येत नाही. वृषीला म्हणून आजार आहे ती माणसाला सुद्धा झाला तर पुरुषार्थ कमी होती. ही पंजाबच्या गाया आणते ती तसलं झालेल्याच गाया पंजाबनं ऐकते आणि आपल्याकडे शेतकरी नटते ती. घरीच तयार करावं तुमचं म्हणणं आहे. घरी पाळी केली तर शेतकरीच नव्हतं. आपली गाय 60% असली तर 75% इंजेक्शनच भरवायचं. तेव्हा गाय 12 पिळत झाली पाडी 14 लिटर का पिळत नाही त्याच्याकडे ध्यान पाहिजे शेतकऱ्याचं. इंजेक्शन कुठलं भरलं पाहिजे तुमच्यामध्ये? इंजेक्शन आता लय नमुने निघाले लय म्हणजे भरपूर नमुने. तुम्हाला बरं कुठलं वाटतंय त्यात? आता आम्ही आता नवीन आहे मीच थोडक्यात नवीन आहे होय बाजारात गाई नेली तिला कुठलं भरलं पाहिजे? कसं होतंय माहितीये का मी जी सांगितलं ती इंजेक्शन शेतकऱ्याला भरवायची अनुभव आहे ना तुम्हाला ताकद त्यांना लावायला पाहिजे त्याला सुधारायचं म्हणलं. 4,000 आपण तो इंजेक्शन. बरं मग शेतकरी काय करतोय डॉक्टरनं जर 1600 भरूया गाय चांगली आहे म्हटलं शेतकरी म्हणतोय माझ्या 10च्या 10 गाया गाब जाते ते 1600 आणि तुम्ही एकाच गायला 1600 एखादी उलटली तरी काय फरक पडत नाही म्हणते. मग तेवढं धाडस शेतकऱ्याचं पाहिजे ना. उलटली तर 3200 रुपये जातील पण आपल्याला पाडीच बनवायचे आणि पाडीच होत आहे. पाडी झाली तर परत 2 लाखाची पाडी होती. जायचे जवळजवळ 90% पाड्या होते त्या आणि 10% खोंड. धाडस करावं लागतं या क्षेत्रात. मग आता आपलं पहिले 20 गाब घालवले ते 7.5 लाख रुपये गेले. 20 गाब घालवाय घालवाय. आता 20 पाड्या माझ्यावर यायला लागले त्या पण ह्या उष्णतेमुळे गाब घालवले नाही त्या. अजून आता एक 15 दिवसांनी त्यांना गाब घालवायचे त्या तर 12,000 रुपये एका पाडीचा खर्च. रिपीट झाली पुन्हा 12,000 जाणार. त्या 20 मधल्या 5 रिपीट झाल्या तर 60,000 पुन्हा आपल्याला जाणार आहे. बरं त्याशिवाय दूध बघायला मिळत नाही. त्याशिवाय दूध नाही. इथनं पुढं ती तुझं दूध केल्याशिवाय तुमचं आता इथनं पुढं दुधाचा व्यवसाय लय अवघड होणार आहे. आज हे आपल्या शेतकरी दुधाला दर कसं करायला लागले ते कमी जास्त प्रत्येकाला वेगळा वेगळा. यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे. समजा 10 कोट आणि 20 कोट जरी मिळवलं त्यानं पाण्याच्या दुधावर लोक मारायला लागले ती. आज साखर दुसरीच्या पोराला जर इंजेक्शन देऊन शाळेला जायचं असलं तर त्याच्या आयुष्य 50 वर्ष झाले त्यानं इंजेक्शन घ्यायचं कुठं? ती 20 वर्षातच संपतं किडण्या बाद होऊन. म्हणजे त्याच्या आयुष्यात तुम्ही आता विष कालवायला लागलाय. विकत दूध खाणाऱ्यांनी विचार करायला पाहिजे. हा मग मी मगाच तुम्हाला सांगितलंय गिराईक जागरूक झालं की भेसळ थांबली म्हणून समजायचं. आणि भेसळ थांबली शेतकऱ्याला 70 रुपये लिटर दूध जाणार. भेसळ थांबली शेतकऱ्यासारखा सुखी कोण नाही मग कोणच नाही. गुरासारखा व्यवसाय नाही. आणि दोन्ही कामं होते. शेतीचं उत्पन्न डबल वाढते आणि दुधात आपलं कुटुंब चालतंय. काय गाय नेली त्या तुम्ही बाजारात आपण विकत घेत बी नाही विकत बी नाही. आपल्या आता 150 गाय आहे त्या पण त्यात विकतची एक सुद्धा नाही. पाड्यापासूनच अशा तयार करत नाही त्या. किती वर्षाचा कालावधी गेला? 98 साली एक गाय होती. 4.5 रुपये दुधाचा रेट होता. आपल्याकडे डेअरीन डॉक्टर म्हणाय नव्हती. फक्त शासनाचा दवाखाना सांगोला एक मंगळवेड्याला आहे. तिथनं येऊन डॉक्टरला न्यायचं गाब घालवायची. त्या पहिल्या गायनं 98 सालच्या 7 येताला 7 पाड्या दिल्यात. 7 गायाच तयार केल्या. त्याच्यापासून आपण आता 150 गाय परत घरच्याच गाय त्या विकतची एक सुद्धा नाही. आजारी बिजारी काय अशा पडते त्या गाय तुमच्या? गाय जी रोग प्रतिकार शक्ती वाढवली गाय आजारी पडायचं कारणच येत नाही. लोक काय करतील तिला डोस द्यायचा नाही, कॅल्शियम चारायचं नाही, अग्रीमेंट चारायची नाही. फक्त दुधाचे पैसे किती होते ह्याच्याकडे शेतकऱ्याचं ध्यान. हाड दिसूस तर पिळायची. हळद दिसूस तर पिळायची. मग आज जर तुम्ही अग्रीमेंटसाठी 3 रुपये खर्च होत असला तर तुम्हाला 3 रुपये एका गायला समजा तुमच्या 20 गाय आहे त्या 20 गाय जर 3-3 रुपयाने जर ही आता एक गाय आजारी पडली बाकीच्या 19 गायांनी 3 रुपयाला तिला खर्च करायचा आणि तिला नीट करायची. दुसऱ्या आजारी पडली हिनं बी 3 रुपयानं रोजचं द्यायचं तिला. रोज 3 रुपयानं म्हणजे तर 20 गाय किती झालं 60 रुपये रोज झाले. मग रोज 60 रुपये एवढा खर्च दवाखान्याला येत नाही. तुम्ही जनताचा डोस देणार नाही. काय शेतकरी आता काय करते ती गाय आटवली तिला लांब एका झाडाखाली बांधायचं आणि केमळाची पिंडी टाकायची. हिचं काय दूध नाही. अरे दूध आज नाही पण सर्व्हिसिंग करून गाडी ठेवणं चांगली. हायाची हुबाडी पिंडी टाकायची कापायची पण नाही. त्यातनं बी पुन्हा शेतकरी काय करते ती हाया दुधातलीच पेंट चारते ती पुन्हा आठवलेल्या गाईला. तिचं दूध काढायचं बंद केलं
आणि दूध वाढीची पेंड पुन्हा चारायला चालू केली तर तिच्यासाठी गर्भिणी म्हणून 2 महिन्याच्या कालावधीसाठी पेंड वेगळी असते, ती चारली पाहिजे. 5 नमुन्याची पेंड आहे. किती महिन्यात गाय आठवता तुम्ही? आपण 7.5 महिने झाले की आठवाय चालू करायची. हां 5 लाख जोडला. तर ही गर्भिणी म्हणून पेंड आहे ती चालली पाहिजे. तुमची पहिली वासरू 3 महिन्याचं होस तर त्याचं कमीत कमी रोज अर्धा किलो 24 तासात वजन वाढलं पाहिजे. त्यासाठी काय चारावं लागते, कुठलं लिक्विड पाजावं लागतंय. रोज 500 ग्रॅम वजन 2 महिने तर वाढलंच पाहिजे त्याचं वासराचं. म्हणजे गर्भात का? नाही आपलं वासरू बाहेर टाकल्यावर रोज 500 ग्रॅम तर कमीत कमी. दूध किती पाजायचं त्याला सकाळी 2.5 संध्याकाळी 2.5 लिटर रोज 5 लिटर दूध पाजायचं. 5 लिटर दूध आपलं दूध होतंय 2 महिन्यात 12,000 आणि पाडी ज्या दिवशी दूध बंद करेल त्या दिवशी 20,000 ते म्हणजे तुम्हाला 12,000ला 8,000 व्याज मिळते. तरी सुद्धा शेतकऱ्याला ती विचार न करता ती दुधाचं पैसे डेअरीवरनं पेमेंट कमी का निघते. त्याच्यासाठी पाडीला 1 लिटर दूध आणि 3 लिटर पाणी वाटायचं आणि पांढरं करून तिचं समाधान डणगुळून मरते. बरं कशाला राहते ती 3 वर्ष गाबी जात नाही. जन्मल्यानंतर कुठली पेंड ठेवायची? ज्याला गर्भिणी म्हणून तुमच्या समृद्धीची चारली तर ट्राची फीड आहे, सोनाईची चारली तर पोषक आहे. असं म्हणजे ज्या त्या कंपनीची नावं वेगळी येते त्यामुळे आपण एक नाव सांगून कसं चालणार. तुमच्या भागात कुठली पेंट चालते त्यात तुम्ही गर्भिणी म्हटलं की ती येतेच पेंट. लहानपाडी साधारणतः किती कालावधीत भरण्यासाठी आपली 19 महिन्यात आम्ही गाप घालतो. दुधाला चालू होती 19 महिन्यात ती पाडी ती विलीच पाहिजे. जन्मलेल्या तारखेपर्यंत 19 ती रिपीट झाली तर 20व्या महिन्यात दुधाला चालूच झाली पाहिजे पाडी. म्हणजे 20व्या महिन्यात गिरीच पाहिजे. नाहीतर काय करायचं 3 वर्ष जर तिला सांभाळायचं म्हणलं रोजचा 100 खर्च धरल्यावर वर्षाला 36,000 गेलं. 3 वर्षात किती पैसे झालं. मग त्याच्यापेक्षा लाखाची गाय दुधाची घेऊन सांभाळलेली बरी. 7व्या महिन्यात तुम्ही 300 किलो वजन पाडीचं करा. कशी सांभाळायचं सांभाळून तुम्हाला गाप घालवाय काय हरकत नाही. 7व्या महिन्यात 300 किलो वजन झालं की तिला वासरून सांभाळायची ताकद आली. गाप जाई पिशवीची साईज चांगली झाली. 300 किलो वजन झालं की विषय संपला. तुम्ही 7व्या महिन्यात करताय का 12व्या महिन्यात का 3 वर्षानं करताय. आता वजन कसं मोजायचं माहिती पाडीचा? पाडीला टेप असतो मेडिकल मध्ये टेप मिळतो. छातीचा आकार मोजला की बरोबर वजन सांगतो. किती भरला पाहिजे त्याच्यावर त्या टेपवर वजनच असतंय. म्हणजे त्या आकारानुसार असं वजन मोजलं त्याच्यावर आकडा देते. 75 किलो आहे, 150 किलो आहे, 200 किलो आहे. बरं म्हणजे पुढच्या पायावर छातीला लावायला छातीला टेप लावला की वजन कळतं. मग कुठं तरी 4 किलोचा फरक पडणार काट्यावर. तेवढा पडेल काय. साधारणतः किती किलोची झाल्यानंतर गाय भरायची? गाय तुमची टक्केवारी तुम्ही कमी टक्केवारी गायची टक्केवारी जाणार पाडी कमी टक्केवारी नंतर पाडी कमी जाणार. हे आपला कुठं ओळख आहे बेस पायनरची माका फेमस आहे तसाही फेमस आहे ना. ती पाडीच होते 100 पाड्या होणार 10 खोंड होणार. म्हणजे एक 100%तून 10% तेवढं होणार आहे. निसर्गाचा खेळ आहे शेवटी. मारत बिरत नाही पाड्याला. रोजची सवय लागली त्याला जन्मल्यापासून त्यातच म्हणल्यावर त्याला ती मित्रांनो संपूर्ण बाजार फिरून आपण परत एकदा लिंबडे यांच्या वळूकडे आलोय. तर बघूया या वळूला काय मागणी वगैरे काय झाली का. बापू काय मागणी झाली आहे ना अजून? काय मागणी दे ना अजून? नाही धाडच होई नाही कोणाचं. धाडच होईल माप बघून धाडच होई नाही.
मित्रांनो हा वळू अजून काही विकलेला नाही का तर ह्याची किंमत आणि साईज बघून बहुतेक कोणी धाडस केलेलं नाही मागायचा. 5 लाख रुपये किंमत सांगतात त्याची. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या वळूची किंमत काय व्हायला पाहिजे ते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या बाजारात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.